मराठा आरक्षणाला विरोध करणारे सदावर्ते नेहमीच चर्चेत असतात. आता वेगळ्या कारणाने सदावर्ते चर्चेत आलेत. माझे वडील डाकू आणि दरोडेखोर होते, तर माझी आजी उत्तम दर्जाची दारू बनवायची, असं सदावर्तेंनी सांगितलंय. इतकंच नाही तर माझी आजी इतकी सुंदर होती की आताची हिरोईन रश्मिका मंदाना तिच्यापुढे पाणी कम चाय, असंही सदावर्ते म्हणालेत. एका मराठी न्यूज चॅनलला मुलाखत देताना सदावर्ते म्हणालेत की माझी आजी डाकूंची आई, माझे वडील बाल गुन्हेगार होते. माझी आजी इतकी सुंदर होती की तिच्यापुढे आताची हिरोईन रश्मिका मंदाना पाणी कम चाय. माझी आजी एखाद्या रशियन तरुणीप्रमाणे 6 फूट उंच आणि गोरी होती. ती मला ॲडव्होकेट म्हणायची. तिला ॲडव्होकेट म्हणता येत नव्हतं. तिची मुलं सगळी जन्मठेपेची शिक्षेत अडकलेले. तेव्हा वकिलाला मान द्यावा लागायचा. आपल्या नातवाने वकील व्हावं अशी तिची इच्छा होती. माझी आजी चांगली दारू बनवायची. तिच्यासारखी दारू कोणीच बनवू शकत नाही असं म्हणायचे. माझे वडील आणि काका सगळे डाकू होते. गंगाराम, भुजंगराव, पुंडलिकराव हे मानलेले डाकू. ज्या घरात दरोडा घालणार तिथे चिठ्ठी टाकून दरोडा घालायचे. आमच्या काकांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या घरात शेवटचा दरोडा टाकायचा होता. माझे काका घराच्या कौलावरून थेट घोड्यावर उडी मारायचे, असेही सदावर्ते म्हणालेत. मराठा आरक्षण असो किंवा महाविकास आघाडीच्या नेत्यांवर टीका करणे, सदावर्ते यामुळे नेहमीच चर्चेत राहिलेत. पुढच्या काळात सदावर्ते कशामुळे चर्चेत राहणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.